Once more! Once more! Once more! मित्रांनो, आज व्हिडिओ तो एकदम कडक आणि जबरदस्त झालेला आहे. तो व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ पण कॅपकटचा वापर करून बनवणार आहे आणि कॅपकट ॲप्लिकेशन आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी प्ले स्टोअरवरून सुप्री पेन प्रो हा ॲप इन्स्टॉल करून त्यातला सिंगापूरचं पेन कनेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्या टेलिग्रामवरचे कॅपकटला ना ओपन करून घ्यायचं. कॅपकट ओपन केल्या अशा प्रकारे इंटरफेस जवळ येते. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करून मी जो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो बेटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे त्याला सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे व्हिडिओ ॲड झाल्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे. याच्यावरती क्लिक करून आपल्याला ह्याचा सॉन्ग आहे ना तो एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं. त्यानंतर या सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक बीट्स नावाचा ऑप्शन आहे. याच्यावरती क्लिक करून आता जिथे जिथे बीट्स चेंज होतील ना तिथे तिथे ॲड बीटवरती क्लिक करायचं अशा प्रकारे. तर आता व्हिडिओच्या लास्टपर्यंत अशा प्रकारे लगेचच बीट्स आहेत ना ते ॲड करून घ्यायचे. तर मी लगेचच करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, मी अशा प्रकारे 12 बीट्स आहेत ना ते ॲड करून घेतलेले आहेत. तर बीट ॲड केल्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक रिप्लेस ऑप्शन याच्यावरती क्लिक करून आपला जो इमेज आहे ना तो इथे सिलेक्ट करायचा आपल्याला. इमेज सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला 2 बोटाने असं सेट करून घ्यायचं या इमेजला. त्यानंतर इथे आपल्याला आहे ना डायरेक्ट आता आपली जी मेन बीट आहे ना इथे 13 सेकंद 13 सेकंद 10 PM वरची बीट आहे ना या बीटच्या पूर्ण जेवढे बीट्स आहेत ना तेवढे स्प्लिट करून घ्यायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 13 सेकंद 10 PMच्या बीटवरती एक स्प्लिट करायचं अशा प्रकारे. त्यानंतर ना पुढची जी मोठी लेअर आहे ना या लेअरवरती येऊन आपल्याला खाली स्क्रोल करून रिप्लेस ऑप्शन याच्यावरती जाऊन आपला जो दुसरा इमेज आहे ना तो इथे सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. त्यानंतर ना 2 बोटाने असं मोठं करून आपल्याला आता एवढे इथनं पूर्ण जेवढे बीट्स आहेत ना ते त्या बीटवरती आपल्याला असं स्प्लिट करायचे. तर फोटो रिप्लेस करूनच आपल्याला स्प्लिट करायचं मित्रांनो. स्प्लिट केल्यानंतर ना आपले जे एंडिंगचा भाग आहे ना तो डिलीट करावा लागणार आहे मित्रांनो. तो कट केल्यानंतर ना आता आपल्याला आहे ना डायरेक्ट इथे थोडं लास्टला येऊन ह्या लेअरला थोडंसं असं पुढे घ्यायचं. त्यानंतर ह्या सॉन्गच्या एंडिंगला येऊन आपल्याला ह्याच लेअरला स्लेटवरून स्प्लिट करायचं. त्यानंतर 0.2 सेकंडची लेअर म्हणजे केवढी पण लेअर येईल तर ह्या लेअरला आपल्याला आहे ना ओव्हरलीमध्ये ॲड करून घ्यायचं अशा प्रकारे. तर हे केल्यानंतर ना आता या लेअरला असं एकदम लॉंग प्रेस करून आपल्याला इथे एकदम म्हणजे आपली जी मेन बीट आहे ना 13.10 सेकंडवरची ह्या बीटवरती असं ठेवायचं. त्यानंतर ना आपल्याला ह्याचा जो ह्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आपल्याला 12 सेकंद 25 PMवरची बीट आहे ना ह्या बीटपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायचं. या बीटपासून आपल्या 13 सेकंद 10 PMच्या बीटपर्यंत ही एकच इमेज असले पाहिजे. तर अशा प्रकारे इमेज ॲड केल्यानंतर ह्या ओव्हरलीवरती ॲड केली त्याने ते लेअरला सिलेक्ट करून खाली स्क्रोल करून इथे एक आपल्याला रिमूव्ह बीजी नावाचा ऑप्शन याच्यावरती क्लिक करून ऑटो रिमूव्हलवरती क्लिक करायचं. त्यानंतर हे स्ट्रोकच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे आपल्याला आहे ना हे जे 2 नंबरचं स्ट्रोक आहे ना ते ॲड करून आपल्याला काळं सिलेक्ट करायचं. म्हणजे जो ब्लॅक आहे ना तो सिलेक्ट करून आपल्याला एकदा बॅकवरती क्लिक करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. या आपली जी ओव्हरली ॲड केली त्याने त्या ओव्हरलीमधल्या लेअरला स्टार्टिंगला एक की फ्रेम ॲड करायची. त्यानंतर एंडिंगला एक की फ्रेम अशा प्रकारे 2 की फ्रेम ॲड करून हे स्टार्टिंगच्या 1 नंबरच्या की फ्रेमवरती येऊन आपल्याला आपली जी फोटोची लेअर आहे ना त्या फोटोच्या लेअरला असं खाली खेचून घ्यायचे. त्यानंतर या दोन्ही की फ्रेमच्या मध्ये येऊन हे जे ग्राफचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून आपल्याला जो आहे ना इथे थोडंसं पुढे स्क्रोल केल्यानंतर एक आपल्याला इथे ग्राफ बघायला भेटेल फ्लो 1 नावाचा ग्राफ. त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला ॲड केल्यानंतर आता आपल्याला आहे ना स्टार्टिंगला येऊन इथे ओव्हरलीमध्ये जाऊन ॲड ओव्हरलीमध्ये जायचं. त्यानंतर आपला जो इमेज आहे ना मी हॅपी बर्थडे बॉस नावाचा जो इमेज दिलेला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे वेबसाईटमध्ये तुम्ही इझिली इन्स्टॉल करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे ह्या स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. तर हे ॲड केल्यानंतर आपल्याला आहे ना तर अशा प्रकारे स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत अशा प्रकारे ॲड केल्यानंतर खाली स्क्रोल करून इथे आपल्याला एक डुप्लिकेट नावाचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून ह्याला आहे ना आपल्याला डुप्लिकेट करायचं आहे. थांबा इथे डुप्लिकेटचं ऑप्शन आहे इथे हुडकायचं मित्रांनो. डुप्लिकेटच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्या लेअरला असं खेचून इकडे घ्यायचं एकदम.
तर अशा प्रकारे त्याच्याबरोबर खाली घेतल्यानंतरनं त्या डुप्लिकेट केलेली जी लेअर आहे ना, त्या लेअरला सिलेक्ट करून डुप्लिकेट केलेल्या लेअरला सिलेक्ट केल्यानंतर ना खाली स्क्रोल करून इथे एक रिप्लेस ऑप्शन याच्यावरती क्लिक करून मी जो दुसरा इमेज दिलेला आहे ना त्याला सिलेक्ट करून ॲड करायचं इथे. तर मित्रांनो अशा प्रकारचे मी 2 इमेजेस दिलेले आहेत. म्हणजे एक हॅपी बर्थडे बॉस नावाची एक इमेज दिलेली आहे. त्यानंतर इथे वरती जे हे इमोजीस दिलेले आहेत ना, हे इमोजीची एक PNG दिलेलं आहे. तर हे दोन्ही PNGs आपल्याला स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना आता स्टार्टिंगला येऊन इथे आपल्याला आहे ना ह्याच्यामध्ये जायचं मित्रांनो, ह्या फिल्टर्सचं ऑप्शन आहे. या फिल्टरमध्ये येऊन आपल्याला ॲडजस्टमध्ये जायचं. त्यानंतर ना इथे आपल्याला सॅच्युरेशनचं ऑप्शन सिलेक्ट करून -50 ठेवायचं. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवर ते क्लिक करायचं. तर अशा प्रकारे आपल्याला हे जी पहिली म्हणजे मेन बीट आहे ना 13 सेकंद 10 FMच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं. जर ॲड झालं नसलं तर करायचं, तर आपोआप ॲड झालेलं आहे माझं. तर अशा प्रकारे त्या बीटपर्यंत केल्यानंतर ना आपल्याला आहे ना इथे पहिल्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते ॲनिमेशनचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करून आपल्याला एनमध्ये येऊन इथे झूम 1 नावाचा ॲनिमेशन सिलेक्ट करून आपल्याला याची लेंथ आहे ना इथे 10.0 सेकंद ठेवून आपल्याला याच लेअरवरती आउटमध्ये यायचं. त्यानंतरनं इथे झूम फ्लिप नावाचा जो इफेक्ट आहे ना ॲनिमेशन त्याला सिलेक्ट करून ॲड करायचं. त्यानंतरनं बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. इन आणि आउट ह्या लेअरला ॲड केल्यानंतर ना आता इथे आपल्याला आहे ना पुढच्या लेअरवरती जायचं. म्हणजे 14 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये यायचं. त्यानंतरनं शेक अवे नावाचा जो ॲनिमेशन आहे त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. 3 नंबरच्या लेअरवरती म्हणजे 16 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये आपल्याला इथे सर्च करावं लागणार आहे मित्रांनो. RIPPLE रिप्पल हे सर्च करून आपल्याला रिप्पल नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. त्यानंतर आता आपल्याला पुढच्या लेअरवरती यायचं आहे. त्या पुढच्या लेअरवरती आल्यानंतरनं ॲनिमेशन्समध्ये जाऊन इथे आपल्याला इनमध्येच इथे ड्रीमी क्लाउड्स नावाचा जो ॲनिमेशन आहे त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लास्टच्या लेअरवरती ॲनिमेशन्समध्ये इथे इनमध्ये आपल्याला फ्लॅश इन नावाचा जो ॲनिमेशन आहे त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जर ॲनिमेशन सापडत नसतील तर तुम्ही सर्च देखील करून ॲड करू शकता. तर अशा प्रकारे ॲनिमेशन्स ॲड केल्यानंतर आता आपल्याला ना स्टार्टिंगला येऊन इथे आपल्याला इफेक्ट्स ऑप्शन याच्यामध्ये जायचं. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं. आता व्हिडिओ इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर ना आपल्याला आहे ना इंट्रो अँड आउट्रोमध्ये डायमंड झूम नावाचा जो इफेक्ट आहे ना तो बघायला भेटेल आपल्याला. तो ॲड करून घ्यायचा इथे. तर इथे डायमंड झूम नावाचा इफेक्ट तर ॲड केल्यानंतर आपल्याला 3 नंबरची बीट आहे ना म्हणजे 4 सेकंडच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतरनं आपल्याला स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आणखी एकदा. त्यानंतर लाईटमध्ये येऊन इथे आपल्याला एक बाय द फायर प्लेस नावाचा जो इफेक्ट आहे ना तो बघायला भेटेल. त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला स्टार्टिंगपासून आपली जी 13 सेकंद 10 FMवरची जी बीट आहे ना ह्या बीटपर्यंत ॲड करायचं. म्हणजे मेन बीटपर्यंत ॲडजस्टवरती क्लिक करून ह्याचा जो फिल्टर आहे ना त्याला 0 करून इथे स्टिकर्सवरती आपल्याला 60 किंवा 70 ठेवायचं. त्यानंतर आपल्याला आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ग्लिचमध्ये जायचं. त्यानंतर नाही ते ग्लिचमध्ये 1 नंबरलाच आपल्याला क्रोमॅटिक नावाचं एक हे बघायला भेटेल मित्रांनो. क्रोमॅटिक नावाचा इफेक्ट ग्लिच हा क्रोमॅटिक नावाचा. तर याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला आपल्याला ना आपल्या मेन बीटपर्यंतच ॲड करायचं आहे. तर त्यानंतर ना ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड आहे ना ती 0 करून इंटेन्सिटी आपल्याला 60 किंवा 61 ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड केल्यानंतर इझिली ॲड होऊन जाईल. तर आता आपल्याला एवढं केल्यानंतर आता आपली जी पहिली बीट आहे ना ह्या पहिल्या बीटवरती यायचं मित्रांनो आपल्याला. तर मित्रांनो इथं थोडंसं पुढे यायचं. इथे 0 सेकंद 10 FMवरती किंवा 0 सेकंद 15 FMवरती होऊन इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं. त्यानंतर पार्टीमध्ये यायचं. पार्टीमध्ये आल्यानंतर इथे खाली स्क्रोल करून इथे एक क्रॉस फ्लॅश नावाचा जो इफेक्ट आहे ना त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याच्या ॲडजस्टवरती क्लिक करून याचं जो स्पीड आहे ना तो 50 ठेवून स्पीड तेवढी 50 ठेवून इथे थोडंसं पुढे आल्यानंतर इथे थोडं म्हणजे हे मोठं असेल हे आपल्याला आहे ना हे थोडं असं बारकं करून घ्यायचं. त्यानंतर यालाच डुप्लिकेट करून अशा प्रकारे पुढच्या बीटवरती ॲड करायचं आहे. तर हे एवढं आता म्हणजे आपली मेन बीट आहे ना त्या मेन बीटपर्यंत अशा प्रकारे मी हे ॲड केलं आहे ना हे बारके लेयर्स आपल्याला डुप्लिकेट करून त्या बीटवरती ॲड करायचं मित्रांनो. त्यासाठी हे बीट्स दिलेले त्या बीटवरती आपल्याला स्प्लिट करायचं नाही. तर अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं त्या मेन बीटपर्यंत. तर बघू शकता मित्रांनो मी ॲड केलेलं आहे. तर आता हे एवढं केल्यानंतर आपल्याला आपली जी 13 सेकंद 10 FMवरची बीट आहे ना ह्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन
इथे पार्टीमध्ये यायचं. त्यानंतर शेक नावाचा इफेक्ट आहे सिलेक्टवरून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 13 सेकंद 10 एमच्या बेटपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत शेक नावाचा इफेक्ट ॲड केल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून याची जो स्पीड आहे ना तो 10 ठेवून इंटेन्सिटी 12 ठेवायचं. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर 13 सेकंद 10 एमच्या बेटवरती जायचं. व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन इथे लाईट इफेक्ट्समध्ये METE ऑर मेट्रो नावाचा इफेक्ट सिलेक्टवरून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर याला काही देखील करायचं नाही, आपोआप जेवढं ॲड होईल तेवढं ठेवून द्यायचं तसंच. त्यानंतरनं आता आपल्याला त्याच बेटवरती यायचं 13 सेकंद 10 एम. त्यानंतरनं व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईट इफेक्ट्समध्ये स्पार्क नावाचा इफेक्ट आहे ना त्याला सिलेक्टवरून 13 सेकंद 10 एमच्या बेटपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचं. तर त्यानंतर आता आपली जी 15 सेकंद 20 एमची बेट आहे ह्या बेटवरती येऊन बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये आपल्याला एक फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. त्याला सिलेक्टवरून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला आपल्याला आहे ना त्या पुढच्या बेटवरती म्हणजे 17 सेकंद 20 एमच्या बेटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर 17 सेकंद 20 एमच्या बेटवरती येऊन बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये स्प्लिट स्पेक्ट्रस नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करून याला आपल्याला आहे ना 19 सेकंद 25 म्हणजे 20 सेकंडच्या बेटपर्यंत ॲड करत जायचं आहे. तर ॲड केल्यानंतर इझिली आपला जो व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता व्हिडिओ तो बनवून रेडी झालेलाच आहे मित्रांनो. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातलं जे एक्सपर्टचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करून आपण जर तो व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घेऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे आणखी बर्थडे स्पेशल, ॲनिव्हर्सरी स्पेशल आणि बॉईज ट्रेंडिंग ॲटिट्यूड जे एडिटिंग ट्युटोरियल पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तो व्हिडिओ पुढच्या नवीन इंटरेस्टेडमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय श्री जय महाराष्ट्र.